मेरठ येथे सुरू झाला. मग आता हा जो लढा होता, हा लढ्याचे कारण काय होते, का हा लढा सुरू झाला होता? हा लढा जो होता तो सुरू होण्याची कारणं काय होती? कोणी सांगेल तत्काळ कारण काय होतं? नव्या एनफिल्डच्या बंदुका होत्या, त्यांना गाय आणि डुकराची चरबी लावली होती त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. ज्या रायफलमध्ये ज्या आपल्या बंदुका वगैरे होत्या त्यांना गायी आणि सुवर म्हणजे डुकराच्या चरब्या लावलेल्या होत्या, त्यामुळे जे धार्मिकांचे मन दुखावले गेले होते आणि या लढ्याला सुरुवात झाली होती. आणि याचे बरेच अजून कारणे आहेत. म्हणजे जे शेतकरी होते त्यांना त्यांच्या मालाला पुरेसा असा मोल मिळत नव्हता, हे सुद्धा एक कारण होतं या लढा सुरू होण्याचं आहे. अजून जे भारताचे सैनिक होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भेदभाव होत होता की त्यांना अशी पगार म्हणजे जी म्हणतात ती दिली जात नव्हती, म्हणून त्यामुळे लढ्याला मग सुरुवात व्हायला चालू झाली. मग आता या लढ्यामध्ये हा लढा अपयशी का झालाय, कोणी सांगू शकतं मला? हा लढा अपयशी झाला पण त्याचे कारण काय होते? लढा वाचला ना तुम्ही, तर मला कोणी सांगेल का अपयशी झाला तो? कोणी सांगेल? मॅडम सगळे म्हणजे ज्या 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 ठिकाणी उठाव झाला होता त्या ठिकाणी म्हणजे ठराविक ठिकाणी उठाव झाला होता, पूर्ण भारतभर झाला नव्हता, त्याच्यामुळे त्याचे हे अपयशाचं मोठं कारण होतं. आणि नेतृत्वाचा अभाव कमी होता त्या लढ्यामध्ये, म्हणून त्या लढ्याचं म्हणजे तो यशस्वी झाला नव्हता तो लढा. आता याच्यामध्ये हा लढा म्हणजे यशस्वी झाला नाही तरी त्यामध्ये चळवळीमध्ये काय परिणाम झाला त्याचा? कोणी सांगेल की स्वातंत्र्याचा परिणाम भारत स्वातंत्र्य चळवळीवर काय झाला? अगदी बरोबर, उत्तर छान दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग 1857चा हा जो स्वातंत्र्य लढा होता त्यामध्ये राणी लक्ष्मीबाईचे योगदान काय होते, तुम्हाला आठवतंय? कोणी सांगेल? बापरे व इंग्रजांविरुद्ध लढा. शौर्य. ओके, जे राणी लक्ष्मीबाई त्यांनी आपली शौर्य दाखवली. बरोबर, छान आहे. त्यांनी आपली शौर्यता दाखवली आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला, म्हणून त्यांचे हे महत्त्वाचं योगदान आपल्याला या लढ्यामध्ये लाभलेलं आहे. त्याच्यानंतर हे 1857चा जो लढा होता त्या कुठल्या भागांमध्ये झालेला आहे, कोणत्या भागांमध्ये, कोणी सांगेल? 1857चा जो लढा होता तो मेरठ, दिल्ली, कानपूर इत्यादी भागांमध्ये झाला. बरोबर, छान. जो ज्याप्रमाणे मगाशी ते म्हटले होते की तो काहीच ठिकाणी झालं होतं, ते ठिकाण कुठले कुठले होते? मेरठ, दिल्ली आणि कानपूर. तर हा स्वतंत्र लढा कुठला भाग यामध्ये महत्त्वाचा होता? या लढ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग कुठला होता? 1857चा हा जो स्वातंत्र्य लढा होता कोणता भाग तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो? उत्तर भारत. ओके, अजून कोणी? दिल्ली. दिल्लीमध्ये लढा झाला म्हणून राणी लक्ष्मीबाईचं नेतृत्व येतं. अगदी बरोबर, तेही छान आहे. कारण की या लढ्यामध्ये मेन हा यशस्वी का नाही झाला, कारण की त्याच्यात नेतृत्वाची अभावता होती, कोणी पुढे येत नव्हतं त्या लढ्यासाठी. जर समता असते, सगळेजण त्या लढ्यासाठी पुढे आला तर लढा जिंकता येतो, पण काहीकांचा नेतृत्वाची अभावता होती आणि राणी लक्ष्मीबाईंनी पुढे येऊन ते इंग्रजांविरुद्ध लढले, म्हणून तेवढं ते एक महत्त्वाचं पार्ट याच्यामध्ये होतं. तर आता आपण पुढच्या लढ्याला स्टार्ट करूयात आणि